नमस्कार मंडळी, सध्या अनेकांना गुढीपाडव्याबद्दल हाच प्रश्न पडलेला आहे की यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या आलेली आहे। त्यामुळे आपल्याला गुढीपाडवा नक्की कधी साजरा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारायची आहे। यंदा गुढीपाडव्याला अमावस्या आल्यामुळे कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला गुढी उभारायची आहे, गुढी कशी उभी करायची, किती वाजता उभी करायची, अशी गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। दरवर्षी आपण चैत्र महिन्याच्या प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा करत असतो। अर्थात हा आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। निसर्गातही या काळामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं असतं, झाडांनाही छान पालवी फुटलेली असते। तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखतात। असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात पण ह्या पाडव्यापासूनच झालेली आहे। आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पहिला सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो। तर हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन कामाची सुरुवात, नवीन संकल्प, व्यवसाय, नोकरी, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, मोठ्या प्रमाणावर खरेदी, त्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो। कोणत्याही चांगल्या कार्यात यश देणारा हा दिवस आहे। त्यामुळे गुढीपाडव्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर यावर्षी गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी आपल्याला साजरा करायचा आहे। तर या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे। या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते, त्यामुळे तुम्ही अंगाला उटणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान सुद्धा करू शकता। दारासमोर गुढी उभारावी, छान अशी रांगोळी काढावी, रोजची देवपूजा करावी, देवांना पण या दिवशी फुलांनी सजवावे। या दिवशी गणपती, शिवपार्वती, सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा केली जाते। गुढीची पण विधिवत अशी पूजा करावी, नारळ वाढवावा। आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती आपल्याला गुढी उभारायची असते। या दिवशी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे। गुढी उभारल्यानंतर ब्रह्मध्वजाचे स्मरण करावे। ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। गुढी उभारण्यासाठी शक्यतो बांबूची काठी घ्यावी, त्या काठीला रेशमी वस्त्र नेसवावे किंवा तुम्ही नवीन साडी पण नेसवू शकता। बांबूच्या वरच्या टोकाला कलश उलटा ठेवून फुलांचा हार घालावा, लिंबाची डहाळी आणि साखरेचा गाठीहार घालावा, पंचोपचारे पूजन करावे। या दिवशी या पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितलं आहे, म्हणजे साखरेचा गाठीहार गुढीला अर्पण करावा। या नैवेद्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ, गूळ आणि कडुलिंबाची पांढरी फुले किंवा पाने हे सर्व मिक्स करून याचा नैवेद्य पण गुढीला दाखवला जातो आणि तो नैवेद्य गुढीजवळ थोडासा ठेवून घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा। यावेळी कडुनिंबाचं सेवन करणं हे खूप फायदेशीर असतं। त्याचबरोबर गुढीला गोडाधोडाचा पण नैवेद्य दाखवतात। बरेच जण या दिवशी श्रीखंडपुरी किंवा पुरणपोळीचा बेत करतात, तर याचा पण नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे। आणि मग सायंकाळी सूर्यास्तावेळी गुढीची पूजा करून गुढी सन्मानाने खाली उतरवावी। आता आपण गुढी कशी उभारायची ते पाहिलं, पण आपल्याला गुढी किती वाजता उभी करायची आहे। तर यावर्षी गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे, त्यामुळे आपल्याला 19 तारखेलाच गुढी उभारायची आहे। या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा क्षय असून अमावस्या ही सकाळी 6:53 संपते आणि त्याच्यानंतरच आपल्याला गुढी उभारायची आहे। म्हणजे गुरुवारी 19 तारखेला सकाळी 6:54 नंतरच गुढी उभी करावी। म्हणजे साधारण सकाळी 7 नंतर शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभी करावी। 7 नंतर 8 ते 8:30 वाजायच्या आतमध्ये तुम्ही शक्यतो गुढी उभी करावी। फक्त या दिवशी सकाळी 7च्या आधी आपल्याला गुढी उभारायची नाही। त्याबरोबरच गुढीपाडव्यानिमित्त आपण या दिवशी वेगवेगळ्या पूजा अर्चा करतो, व्रत विधी करतो, व्रत वैकल्य करतो। नवरात्री सकाळी आपल्याला अमावस्या समाप्तीनंतरच करायची आहेत, म्हणजे सकाळी 7 नंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा ही जरी क्षयतिथी असली तरी गुढीपाडव्याचा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असल्याने या दिवशी तुम्ही वाहन खरेदी, सोने, जागा, नवीन वस्तू, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, व्यवसायाचा शुभारंभ नक्कीच करू शकता। मग यामधली तुम्हाला कोणतीही मोठी वस्तू खरेदी करायची असेल किंवा व्यवसायाचा शुभारंभ अशी कोणतीही चांगली गोष्ट करायची असेल, खरेदी करायची असेल, तर त्यासाठी दिवसभर तर शुभ मुहूर्त आहेच,
पण त्यातल्या त्यात जरी तुम्हाला अगदीच योग्य असा शुभमुहूर्त पाहायचा असेल तर 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत अगदीच चांगला शुभमुहूर्त आहे। या वेळामध्ये तुम्ही खरेदी करू शकता। अगदीच या मुहूर्तावर जमलं नाही तर सकाळी 7 नंतर संपूर्ण दिवस शुभ आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभर पण या गोष्टी करू शकता। गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाचे पूजनही केले जाते। या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले जातात। त्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात आणि मिठाई देऊन आनंद व्यक्त करतात। दारी उभारलेली गुढी हे सुख, समृद्धी, शुभाचं प्रतीक आहे। गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यात, घरात सुख समृद्धी येते। या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो। गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे, त्यामुळे सर्व मराठी लोक या दिवशी दारासमोर गुढी उभारून गुढीची पूजा करतात आणि आनंदाने मराठी नववर्षाचे स्वागत करतात। तर येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच हील विथ सोनालीला सबस्क्राईब करा।